तुम्हाला माहिती आहे का, स्त्रीला देवी का म्हणतात? यामागे एक अशी कथा आहे जी फार कमी लोकांना माहिती आहे. खूप वर्षांपूर्वी देव आणि असुर यांच्यात भयंकर युद्ध सुरू होतं. देवांना असुरांवर विजय मिळत नव्हता. तेव्हा सर्व देवांनी एकत्र येऊन आपल्या शक्तींचा अंश दिला आणि त्या शक्तीतून एक दिव्य स्त्री शक्ती जन्माला आली, देवी दुर्गा. देवीने एकटीने महिषासुरासारख्या शक्तिशाली राक्षसाचा पराभव केला. तेव्हा सर्व देवांनी मान्य केलं, सृष्टीतील सर्वात मोठी शक्ती म्हणजे स्त्री शक्ती. पण ही कथा इथेच संपत नाही. भगवान शिवांनी एकदा पार्वतीला सांगितलं, जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथे देव स्वतः वास करतात. म्हणूनच आपल्या संस्कृतीत आई, बहीण, पत्नी प्रत्येक स्त्रीला देवीचं रूप मानलं जातं, कारण ती जन्म देते, सांभाळते आणि संकटात शक्ती बनते. म्हणूनच म्हणतात, स्त्री फक्त माणूस नाही, ती चालती बोलती देवी आहे.